नमस्कार. साध्या आणि सोप्या पद्धतीने तोंडाची दुर्गंधी घालवून पचनक्रिया सुधारणारा मुखवास कसा बनवायचा जेणेकरून वर्षभर देखील तो टिकेल, असाच मुखवासाच्या काही टिप्स मी तुम्हाला छोट्या सांगणार आहे जेणेकरून वर्षभर टिकेल आणि बनवण्याची स्वादी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि प्लीज करून व्हिडिओला एक लाईक तरी करा. बडीशेप मुखवास बनवण्यासाठी पहिला जो घटक आहे तो म्हणजे बडीशेप. बडीशेप सामान्यत मसाला म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर बडीशेप अन्न पचवण्याचे काम देखील खूप चांगल्या प्रकारे करत असते. बडीशेपमध्ये जीवनसत्वे, कॅल्शियम, फायबर आणि मॅग्नेशियम सारखे घटक आढळतात. त्याचबरोबर बडीशेप थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात किंवा इतर सीझनमध्ये देखील शरीरासाठी थंडावा देण्यासाठी बडीशेप वापरली जाते. यामुळे वजन देखील कमी होते. बडीशेपचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटाची उष्णता देखील शांत होते. अशासाठी हा जो घटक आहे, आपण एक वाटीभर बडीशेप मी या ठिकाणी घेतलेली आहे. स्वच्छ निसून घ्यायची बडीशेप. आपल्याला त्यामध्ये खडे असतात बारीक, किंवा आपल्याला तार वगैरे आढळून येते यामध्ये. या अशा वस्तू जर काही असतील बडीशेपमध्ये तर त्या काढून घ्यायच्या आहे व्यवस्थितरित्या, जेणेकरून आपल्या दाताखाली येणार नाही, दात खराब होणार नाही. त्यासाठी बडीशेप व्यवस्थित निसून घ्यायची आपल्याला. त्यानंतर मंद आचेवरच आपल्याला बडीशेप भाजायची आहे. मंद आचेवर बडीशेप का भाजायची आहे तर आतमध्येपर्यंत हिचं जो मॉइश्चर असतं ते पूर्णतः निघून जातं. आणि त्याचबरोबर जर आपल्याला मुखवास वर्षभरासाठी बनवायचा असेल तर आपल्याला मंद आचेवरच हे सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून वर्षभर आपले चांगल्या पद्धतीने आपल्याला टिकवता येईल आपल्याला. तर बडीशेप ही मंद आचेवर मी भाजून घेत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला कमी गॅसवर आणि जाड बुडाच्या कढईमध्ये आपल्याला बडीशेप अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे. त्यानंतर लागणारा जो पदार्थ आहे ती म्हणजे आळशी. आळशी जो पदार्थ आपण घेणार आहोत, आळशीमध्ये अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. हेच कारण आहे की आळशी पचन सुधारते. आळशीच्या बिया मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका देखील कमी करत असतात. रक्तात कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण करण्यास आळशी ही खूप उपयुक्त असते. ह्याच आळशीचा वापर आपल्याला मुखवासासाठी करायचा आहे. आळशीमुळे आपले केस देखील सुंदर राहतात. आपलं कॅल्शियम देखील शरीरातलं वाढत असतं. ही आळशी देखील आपल्याला मंद आचेवर छान अशी भाजून घ्यायची आहे. मंद आचेवर आपल्याला पदार्थ भाजल्यानंतर तो एकदम आतमध्येपर्यंत भाजला जातो. त्यामुळे आपल्याला आळशी देखील आपल्याला आतमध्येपर्यंत भाजून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मुखवास जो आहे आपल्याला त्याला कीड लागणार नाही, खराब होणार नाही. अशा पद्धतीने आळशी जेव्हा आपण भाजत असतो तेव्हा तिचा तडतड जेव्हा आवाज येतो किंवा आळशी उडायला जेव्हा लागते तेव्हा काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. समजून जायचं आळशी आतमध्येपर्यंत भाजल्या गेलेली आहे. ही जी आळशी आहे, आपण जर रोज याचं सेवन केलं तर वजन देखील कमी करण्यास मदत होत असते. असा जो हा मुखवास आहे आपण बनवणार आहोत, हा जो मुखवास आहे यामध्ये जेवढे महत्त्वाचे घटक आहे त्या घटकांमुळे आपण जेवण केल्यामुळे आपली पचनक्रिया तर आपली दूर होतेच होते, पण त्याचबरोबर आपले गुडघे दुखत असतील, आपल्या गुडघ्यांना ऑइल कमी पडलं असेल तर ते देखील भरून निघण्यास, वजन कमी करण्यास आपल्याला मदत होणार आहे. अशा पद्धतीनं मंद आचेवर आपण आळशीला देखील भाजून घेतलेलं आहे. पुढचा घटक आपण बघूया. पुढचा घटक आहे तीळ. तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक हाडांसाठी खूपच पोषक ठरतात. थंडी असो किंवा इतर दिवसामध्ये देखील जर तुम्ही 1 चमचाभर तिळाचं सेवन केलं किंवा 1 चमचाभर तुम्ही मुखवासाचं सेवन केलं तर तुम्हाला जे आहे सांधेदुखीचा त्रास जो आहे तो जाणवणार नाही कधीच. दिवसातून एकदा तरी तुम्ही चमचाभर मुखवास हा अशा पद्धतीनं बनवलेला खायलाच पाहिजे. तुमचे दातही मजबूत होतील. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचं उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. तिळात सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असते, त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोधसुद्धा होतो. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, रक्त, स्तन
यांचे कॅन्सर होण्यास देखील प्रतिबंध होतो, कॅन्सर होण्याचा धोका देखील कमी होतो। याशिवाय तीळ बहुगुणी आहे आणि हेच तीळ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे व्यवस्थितरित्या, जेणेकरून आपल्याला हे तीळ जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक होतील। हे तीळ जे आहे आपल्याला थोडासा तपकिरी कलर येईपर्यंत भाजायचे आहे, जेणेकरून आतमध्ये पर्यंत तीळ आपले भाजतील आणि इतर मुखवासाच्या घटकांमध्ये त्यांचा जो समावेश केल्यानंतर तिळाला कुठलाही आपला किडा किंवा खराब होऊ नये यासाठी आपल्याला तीळसुद्धा छान प्रकारे असे भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीचा मुखवास जर तुम्ही बनवून ठेवला तर ह्या मुखवासाचं जर तुम्ही 12ही महिने सेवन केलं तर तुमच्या पचनाच्या ज्या समस्या आहे त्या निश्चितच लांब राहतील। तुमचा अपचन आहे, तुम्हाला पित्त आहे, वाताचा त्रास आहे, हे सगळे जे त्रास आहे ते लांब राहण्यास मदत होणार आहे तुम्हाला। आणि हा जो मुखवास आहे जेवण झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी अशा वेळेस तुम्ही दोन्ही टायमाच्या जेवणानंतर तुम्ही ह्या मुखवासाचं सेवन करायचं आहे। अगदी एक छोटा पोह्याचा चमचा खातो आपण त्या पद्धतीनं आपल्याला मुखवास खायचा आहे आणि जेवण केल्यानंतर 45 मिनिटांनी त्यावरतून पाणी प्यायचं आहे। असं केल्यानंतर तुम्हाला ह्या मुखवासाचा खरंच खूप फायदे भेटणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते मला सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याने काय होणार आहे येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील। तर या ठिकाणी आपले तीळ देखील भाजून झालेले आहे। आता आपण ह्या काय करणार आहे, ह्या बिया घेतल्या मी, याला वॉटरमेलन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स असं म्हणतात बाजारामध्ये, म्हणजे सूर्यफुलाच्या बिया आणि आपलं जे टरबूज आहे टरबूजाच्या बिया, टरबूज किंवा कलिंगड असेल त्याच्या बिया घेतलेल्या आहे मी। ह्या बियांमध्ये तेल असतं आणि हे तेल जे आहे आपल्या शरीरातला वात कमी करत असतं, आपल्या गुडघ्यांसाठी चांगलं असतं, आपल्या सांध्यांसाठी चांगलं असतं। त्यासाठी ह्या बिया मी ह्या प्रमाणात घेतलेल्या आहे, थोड्याशा घेतलेल्या आहे। अगदी तुम्ही बघू शकता अर्धी वाटी तुम्ही घातल्या तरी काहीच हरकत नाही आहे। आणि ह्या बिया देखील आपल्याला छान पद्धतीने भाजून घ्यायच्या आहे आणि यामध्ये मिक्स करायच्या आहे, जेणेकरून आपली पचनक्रिया जी आहे ती व्यवस्थित सुधारेल। ह्या बियांमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे सूर्यफुलाच्या बियांमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तेल असतं, ते आपण खाण्यासाठी सुद्धा वापरत असतो। पण अशा पद्धतीने जर तुम्ही डायरेक्ट सूर्यफुलाच्या बिया जर खाल्ल्या तर वजन देखील आपलं कमी राहतं। वजन देखील जर अतिरिक्त चरबी आपल्या शरीरावर असेल तर ह्या बियांचा जर तुम्ही वापर केला खाण्याच्या नंतर तरी देखील तुमचं वजन हे जे आहे आटोक्यात येणार आहे। आणि बघू शकता तुम्ही हे 4 जे 5 तुम्ही सूर्यफुलाच्या म्हणजे सनफ्लावर सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स या दोन्ही जर नाही घातलं तरी चालेल, पण आपल्याला ह्या ठिकाणी तीळ, अळशी आणि बडीशोप जी आहे ती इम्पॉर्टंट आहे। ह्या 3 वस्तू तर आपल्याला गरजेच्या आहे। यामध्ये जर तुम्हाला खडीसाखर घालायची असेल तर तुम्ही आरामशीर घालू शकता किंवा बाहेर ज्या कलरची बडीशोप मिळते जर तुम्ही ती थोडीशी घेतली आणि ती जर घातली यामध्ये तरी देखील चालेल। पण लक्षात घ्या ते घालताना आपला मुखवास जो आहे तो जास्त दिवस टिकत नाही किंवा त्याला वास सुटतो किंवा लूज पडतो। पण अशा पद्धतीने जर तुम्ही मुखवास बनवला तर हा लूज पडत नाही। यामध्ये तुम्ही नक्कीच बडीशोप मध्ये या मुखवासामध्ये तुम्ही हे टाकू शकता, खडीसाखर टाकू शकता, पण खडीसाखर टाकल्यानंतर त्यामध्ये 2 लवंगा टाकायला विसरू नका मुखवासमध्ये, म्हणजे मुखवास जो आहे आपला लूज पडणार नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये। तर आजचा हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने जर मुखवास तुम्ही घरातल्या सर्वांनीच घेतला तर केस हेल्दी राहतील, हाडं हेल्दी राहतील आणि आपल्याला जर गुडघ्यांना ऑइल नसेल तर ते देखील आपल्याला मिळेल आणि बऱ्याच समस्या ह्या कॅल्शियमची समस्यासुद्धा दूर होईल। केसांसाठी अळशीसुद्धा चांगली आहे, तीळसुद्धा चांगले आहे। तर तुम्ही नक्कीच हा मुखवास बनवून वर्षभर याचा आनंद घेऊ शकता आणि कोरड्या हवा बंद एखाद्या डब्यामध्ये तुम्ही हा जर भरून ठेवला आणि हवं तेव्हा व्यवस्थितरित्या चमच्याने जर काढून घेतला हा मुखवास तर निश्चितच वर्षभर याचा वापर तुम्ही करू शकता अगदी चांगल्या पद्धतीने। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला प्लीज करून लाईक करा, त्याने काय होणार आहे मला एक मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि
असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहणार नवनवीन. तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.